पुण्यातील गणेशोत्सव म्हटलं तर डी जे आला, डी जेचा दणदणाट आला. याच संदर्भात पुणे महानगरपालिकेत 2 दिवसापूर्वी एक बैठक झाली. यामध्ये विद्यानंद बापट यांनी डी जेला जो आहे तो विरोध केला. त्यानंतर मोठा गदारोळ जो आहे तो त्या महापालिकेच्या बैठकीत झाला. नक्की या डी जेला विरोध बापटांचा का आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विद्यानंद बापट आहेत. परवा दिवशी महापालिकेची मीटिंग होती, त्यामध्ये तुम्ही डी जेचा विषय काढला. काय नक्की झालं त्यावेळेस? त्यावेळेस आगामी गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात महापालिकेच्या सभागृहात बैठक होती. तर त्यावेळेस गणेश मंडळांचे कार्यकर्ते आले होते आणि नागरिकांचे प्रतिनिधी आले होते. आणि बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं नागरिकांचे जे आक्षेप असतील ते नोंदवावेत. आणि मी एकट्यानेच हात वर केला. त्यांनी मला माईक दिला आणि मी हे स्पष्टपणे सांगितलं की गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा केला जातोय. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवले जातात. उत्सवाचे 8-9 दिवस स्टँड अलोन लाऊडस्पीकर संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत चालू असतात. आणि विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी तर 1.5-2 दिवस नॉनस्टॉप लाऊडस्पीकर शहराच्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवरून चालू असतात. त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना फक्त भयंकर त्रास होतो. त्रास का होतो? कारण स्वाभाविक आहे, कारण तो लाऊडस्पीकर आहे. म्हणजे त्याला दिलेला साऊंड इनपुट तो मॅग्निफाय किंवा ॲम्प्लिफाय करतोय. तर तो खूप मोठ्या प्रमाणात आवाज फेकत असतो, म्हणून त्याला ध्वनिक्षेपक म्हणतात. तर त्याचा नागरिकांना त्रास होणं स्वाभाविक आहे. तर त्यामुळे आमचा याला विरोध आहे. उत्सव सार्वजनिक ठिकाणी जर साजरा करायचा असेल तर लाऊडस्पीकर विरहित वातावरणातच साजरा करावा. अन्यथा तुम्ही त्याच्यावरती सोल्युशन द्यावं आम्हाला. डी जेमुळे जे आपण पाहिलं तर उत्सवाला एक वेगळा रंग जो आहे तो चढताना पाहायला मिळतो. तरुण एकत्र येतात, वेगवेगळे उपक्रम देखील त्या ठिकाणी होतात. मात्र त्याच डी जेला आता विरोध होताना करतो, तुमच्याकडून होताना पाहायला मिळतो. हो, कारण या आरोपात अजिबात तथ्य नाही आहे. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव 125-150 वर्षापूर्वी सुरू झालेला आहे. त्यावेळेस पुण्यामध्ये इलेक्ट्रिसिटीसुद्धा नव्हती, त्यामुळे लाऊडस्पीकर असण्याचा प्रश्नच नव्हता. आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वापरणं हे गेल्या साधारण 40-50 वर्षापासून हार्डली सुरू झालेलं आहे. तर लाऊडस्पीकर हे विज्ञानाचा लेटेस्ट शोध आहे. तो बंदिस्त वातावरणात वापरण्यासाठी बनवलेला आहे. तुम्ही जर लाऊडस्पीकर बंदिस्त ऑडिटोरियममध्ये वापरत असाल तर आमचा विरोध असायचं कारण नाही. पण सार्वजनिक उत्सवाच्या सबबीखाली तुम्ही तो लाऊडस्पीकर रस्त्यावर घेऊन येता आणि आजूबाजूच्या नागरिकांना त्याचे सक्तीचे श्रोते बनवतं, तर त्याचा आम्हाला प्रचंड त्रास होतो. त्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. डी जे पाहिलं तर आपण आधुनिक युगाचा जो आहे तो मनोरंजनाचा भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं, त्यालाच तुम्ही विरोध करताय आता. मनोरंजनाचा भाग असला तरी स्वतःचं मनोरंजन करून घेताना इतरांना त्याचा कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं हे ते मनोरंजन करून घेणाऱ्याची जबाबदारी आहे. तुम्ही जर सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताय तर ही तुमची जबाबदारी येते की आपल्या उत्सव साजरा करण्याचा आजूबाजूच्या नागरिकांना कसलाही उपद्रव होणार नाही. त्यासाठी तुम्ही ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भात सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर वाजवता कामा नये आणि रहदारीस अडथळा होणार नाही अशा प्रकारे तुम्ही मंडप घालताना आणि मिरवणुका काढताना विचार केला पाहिजे किंवा खबरदारी घेतली पाहिजे. पाहिलं तर डी जेवर अनेकांचं पोट असतं, व्यवसाय अनेकांचा असतो आणि कलाकार त्या डी जेमुळेच वर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यालाच विरोध होतो आता. हो, तोही आरोप हास्यास्पद आहे. कारण काळाच्या ओघात नवनवीन उद्योगधंदे तयार झाले, जुने उद्योगधंदे बंद पडले. साऊंड सिस्टीम हा व्यवसाय हार्डली गेल्या 50-60 वर्षात सुरू झालाय. तर त्यांचे पूर्वज नक्कीच त्या अगोदर नक्की काही ना काही उद्योग व्यवसाय करत होते. तर आधुनिक काळात नवनवीन उद्योगांना उद्या कोणी म्हणेल कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा माझा रोजगार आहे म्हणून तुम्ही त्याच्यावर बंदी आणू नका. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग हा रोजगार होता, त्याच्यावरती कायद्याने बंदी आली. त्यांचं ऑफकोर्स पुनर्वसन केलं गेलं. अन्य पर्यायी व्यवसाय पुण्यामध्ये टांगे पूर्वी होते, त्याच्यावरती पूर्ण ब्लँकेट बॅन आला. त्यांचं पुनर्वसन रिक्षा किंवा अन्य व्यवसायात केलं गेलं. तसं सार्वजनिक ठिकाणी साऊंड सिस्टीम भाड्याने देणे हा जर कुणाचा व्यवसाय असेल तर त्याचा आजूबाजूच्या नागरिकांना फक्त उपद्रव होतोय. तर तसा व्यवसाय जर असेल तर एकतर त्यांनी बंदिस्त सभागृहातच भाड्याने देण्याचा व्यवसाय करावा किंवा त्यांनी अन्य व्यवसायामध्ये पुनर्वसन करावं. कारण अन्य नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे स्वतःचं रोजगाराचं साधन चालवण्याचा असा काही अधिकार असू शकत. विद्यानंद बापटाचाच विरोध का त्याला? कारण की अन्य लोक का रस्त्यावर येत नाही किंवा तुमच्यासारखे या बैठकीत का येत नाहीत? तुम्ही एकटेच का आलेत? नाही, अहो, त्या बैठकीची बातमी तर मला जस्ट अर्धा तास अगोदर त्या दिवशी माझे एक सहकारी सामाजिक कार्यकर्ते त्यांच्याकडून कळली होती, वन लायनर एक. तर त्यामुळे त्या बैठकीत असं वाटलं असेल की तिथे मी एकटाच आहे किंवा स्पष्टपणे बोलणारा मी एकटाच आहे. पण पुण्याच्या सार्वजनिक पातळीवर विचार केला तर असे खूप आहेत. इथे डॉक्टर कल्याणी मांडके, त्यांनी अनेक लिटिगेशन्स केलेली आहेत. त्यानंतर सतीश खोत म्हणून आहे, महेश शिंदीकर म्हणून COEPचे प्रोफेसर आहे. असे पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सुमैरा अब्दुल अली, डॉक्टर यशवंत ओक म्हणून आहे. असे ऑल ओव्हर इंडिया लेवलला या प्रश्नावरती, ध्वनी प्रदूषणाच्या प्रश्नावरती काम करणारे अनेक कार्यकर्ते जे अगदी ओपनली याविरुद्ध आवाज उठवतात, लिटिगेशनचंही करतात. तर त्यामुळे मी एकटाच या आरोपात तथ्य नाही. त्या विशिष्ट संदर्भात तुम्हाला वाटलं असेल की मी एकटाच आहे आणि ते सुद्धा त्या कारणामुळे की त्याची इंटिमेशन आम्हाला जस्ट 11th आवरला अर्धा तास अगोदर कळली. तर त्यामुळे मी माझ्या काही समविचारींना कळवलं पण ते काही येऊ शकले नाही. तर त्यामुळे तिथे मी एकटा असेन असं दिसलं असेल, पण इतर अनेक लोक याच्याबद्दल चिंतित आहेत आणि जाहीररित्या ते आवाज उठवतात. पुढची भूमिका काय असणार तुमची?
पुढची भूमिका मी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ब्युरोक्रॅट्स म्हणजे पोलीस यंत्रणा, कलेक्टर, CM ऑफिस, PM ऑफिस आणि लोकप्रतिनिधी, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा सर्व लेवलचे यांना मी निवेदनं दिलेली आहेत. त्यानुसार जर या उत्सवात आम्हाला अंमलबजावणी होताना दिसली नाही तर आम्हाला बहुधा न्यायालयाचा मार्ग स्वीकारावा लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर पुण्यात होणारा गणेश उत्सव, त्या गणेश उत्सवात वाजणारा DJ याला आता पुण्यातील नागरिक जे आहेत आता विरोध करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. वेळप्रसंगी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठू असा इशारा जो आहे तो आता विद्यानंद बापट यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.